गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो कारण की आपण जे की पॉवर शेअरिंग्स या चॅप्टरवरती जे व्हिडिओ अपलोड केले होते यावरती मुलांचा चांगला रिस्पॉन्स आलेला आहे आणि व्ह्यूज पण आलेले आहेत. आणि हा आपला ह्या चॅप्टरचा जो काही लास्ट पोर्शन असेल म्हणजे लास्ट व्हिडिओ आहे हा चॅप्टरमधला आणि हा खूप इम्पॉर्टन्स व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. तर मी सर्वप्रथम तुम्हाला आणखीन एक सांगू इच्छितो की जेव्हा आपली जी NCERTची सिरीज कंप्लीट होईल त्यानंतर आपण जे विद्यार्थी MPSC आणि UPSC करतात अशा विद्यार्थ्यांसाठी जे आपण पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत बुक यूज करत आहात या बुकवरती आपण पूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत. म्हणजे फर्स्ट चॅप्टरपासनं ते लास्ट चॅप्टरपर्यंत आपण पूर्ण जे बुक आहे हे पूर्ण डिकोड करणार आहोत आणि त्या बुकवरती आपण पूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत. जसं की पॉलिटीसाठी त्याचप्रमाणे आपण जे की मुलं NCERT बरोबरच जे इकॉनॉमीसाठी रमेश सिंग बुक यूज करतात यांच्यासाठी पण आपण पूर्ण बुकवरती व्हिडिओ सिरीज स्टार्ट करणार आहोत. हे सर्वांसाठी फ्री ऑफ कॉस्ट असेल, कोणाकडनं हे ₹1 चार्ज घेतला जाणार नाही. हे सर्वप्रथम तर पाहू आपण स्टार्ट करूया. आपला जो काही चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे तो चॅप्टर आपण पॉवर शेअरिंगचा हा लास्ट व्हिडिओ असेल आणि यानंतर आपण जो फेडरलिझम नावाचा नेक्स्ट चॅप्टर असणार आहे म्हणजे फेडरलिझम आपण चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. तर आपण अगोदर ऑलरेडी या चॅप्टरमध्ये जे की वाय पॉवर शेअरिंग इज डिझरेबल पाहिलं होतं आणि जे की एक्झाम्पल्स आपण कंट्रीचे 2 पाहिले होते जसं की श्रीलंका आणि जे बेल्जियम आहे आणि लेबेनॉन आहे या कंट्रीचं एक्झाम्पल्स पाहिलं होतं. तर आपण जो लास्ट व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण जे की खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहणार आहोत म्हणजे कोर सेक्शन ऑफ द चॅप्टर्स तुम्हाला हा पूर्ण पाहायला भेटणार आहे. बघा, सर्वात प्रथम आपण जे की 9th स्टँडर्डमध्ये पाहिलं होतं की जी सगळ्यात पहिलं एक डिक्टेटर फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट्स पाहिलं होतं, त्याच्यानंतर डिक्टेटर फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट्स पाहिलं होतं, त्याच्यानंतर मोनार्की टाईप्स ऑफ गव्हर्नमेंट पाहिलं होतं, त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं होतं कॉन्स्टिट्युशनल मोनार्कीज पाहिलं होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही डेमोक्रॅटिक टाईप ऑफ गव्हर्नमेंट्स पाहिलं होतं. जर इंडियामध्ये पाहिलं तर तुम्हाला डेमोक्रेसी पाहायला भेटते म्हणजे पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट तुम्हाला पाहायला भेटतं. जर आपण डिक्टेटर टाईप ऑफ गव्हर्नमेंट म्हणलं तर डिक्टेटरशिपमध्ये आपण पाहतो की फायनल पॉवर्स तुम्हाला एका इंडिव्हिज्युअलच्या अंडरखाली पाहायला भेटतील. म्हणजे हे आपण डिक्टेटर फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे आपण जे की नाझिझममध्ये पाहिलं होतं ज्या फायनल पॉवर्स तुम्हाला कोणाकडे पाहायला भेटतात ते जे तुम्ही ॲडॉल्फ हिटलर नावाचा व्यक्ती पाहिला होता. त्याच्यानंतर तुम्ही मोनार्कियल टाईप ऑफ गव्हर्नमेंट पाहिलं म्हणजे फायनल ऑथॉरिटीज असतील ह्या फायनल पॉवर्स असतील ह्या फायनल पॉवर्स तुम्हाला कोणाकडे पाहायला भेटतील तर ते तुम्हाला किंगकडे फायनल पॉवर्स तुम्हाला पाहायला भेटतील. त्याच्यानंतर नेक्स्ट होतं जे की आपण फ्रेंच रिव्हॉल्युशन्समध्ये पाहिलं होतं आणि याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल मोनार्कीज पाहिलं होतं म्हणजे कॉन्स्टिट्युशनल मोनार्की मीन्स फायनल पॉवर्स कोणाकडे असतील तर तुम्हाला किंगकडे पाहायला भेटतात. म्हणजे अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या डिक्टेटरशिप्स पाहिल्या, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट्स पाहिलं आणि फायनल पॉवर्स पाहिल्या आणि त्याच्यानंतर आपण लास्ट जे काही पाहिलेलं आहे हे डेमोक्रेसी पाहिलं होतं. आणि डेमोक्रेसी मीन्स द फायनल पॉवर इलेक्टेड बाय द लीडर्स असतील म्हणजे फायनल पॉवर कोणाकडे असेल इलेक्टेड लीडर्सकडे तुम्हाला पाहायला भेटतील. म्हणजे अशा प्रकारे आपण टाईप्स ऑफ गव्हर्नमेंट्स पाहिलं होतं. तर नेक्स्ट आपण ह्या चॅप्टरमध्ये जे फॉर्म आता पाहिलं होतं म्हणजे डिक्टेटरशिपमध्ये फायनल पॉवर डिक्टेटरकडे असतील पण डेमोक्रेसी कंट्रीमध्ये ज्या फायनल पॉवर्स तुम्हाला पाहायला भेटतील हे कोणाकडे आहेत वी द पीपल ऑफ इंडिया. म्हणजे आपण प्रेम्बलमध्येच आपण जे काही पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे फायनल पॉवर तुम्हाला पीपल्सकडे पाहायला भेटतात. म्हणजे पीपल्स आर इलेक्टेड कोणाला करतात तर इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हला आपल्या इलेक्ट करतात म्हणजे आपण त्यांना MPs म्हणतो म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट असतील किंवा MLAs असतील, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज असतील. जे हे मेंबर ऑफ पार्लमेंट असतील हे अकाउंटेबल टू द कोणाला असतील आपल्या पीपल्सला अकाउंटेबल्स तुम्हाला पाहायला भेटतं आणि प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीजमधनं एक तुम्हाला MPs पाहायला भेटतो. म्हणजे अशा प्रकारे फायनल पॉवर्स आपण जर डेमोक्रेसीमध्ये पाहिलं तर फायनल पॉवर्स तुम्हाला कोणाकडे पाहायला भेटतील तर त्या फायनल पॉवर्स तुम्हाला पीपलकडे पाहायला भेटतील. आता ह्या चॅप्टरमध्ये आपण स्टार्ट करू. द आयडिया ऑफ द पॉवर शेअरिंग हॅज एमर्ज इन द अपोजिशन टू द नोशन्स ऑफ अनडिवायडेड पॉलिटिकल पॉवर्स तुम्हाला पाहायला भेटतील. For a long time, it was believed that all power of government must reside in one person or group of persons. म्हणजे तुम्ही जर पाहिलं आतापर्यंत जे की आपण नाझिझममध्ये पाहिलं होतं याच्यामध्ये ज्या काही पॉवर्स आहेत ह्या 1 पर्सनकडे पाहायला भेटतात किंवा मोनार्की टाईप्स ऑफ गव्हर्नमेंटमध्ये ज्या फायनल पॉवर्स आहेत 1 पर्सनकडे पाहायला भेटतात म्हणजे आपण त्यांना म्हणतो किंग्स म्हणतो. जसं की आपण एक्झाम्पल सौदी अरेबिया पाहिलं होतं. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं
It was felt that if the power to decide is dispersed, it would not be possible to take quick decision and to enforce them. आता जर पहा, जर डेमोक्रॅटिक फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटमध्ये जर म्हटलं तर तुम्हाला जे काही डिसिजन्स असतं हे डिसिजन्स घेण्यासाठी खूप टाईम लागतो. कारण का? कारण आपण जे काही डिसिजन्स घेतले जातात पार्लमेंटमध्ये याच्यासाठी आपल्या लेजिस्लेचरमध्ये खूप सारे डिस्कशन्स केले जातात, डिबेट्स केले जातात. म्हणून आपल्याला काय केलं जातं, क्विक डिसिजन्स घ्यायला थोडा प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतो. पण जर तुम्ही डिक्टेटर फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटमध्ये किंवा कॉन्स्टिट्यूशन मोनार्की टाईप्स ऑफ गव्हर्नमेंटमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला हे डिसिजन्स असतील हे क्विक डिसिजन्स घेतलेले पाहायला भेटतील. पण बट दिस नोशन्स हॅव चेंज विथ द एमर्जन्स ऑफ द डेमोक्रेसी. आणि हे पण भरपूर साऱ्या कंट्रीज आता तुम्हाला जे काही आहेत ह्या तुम्हाला डेमोक्रॅटिक फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट्स पाहायला भेटतात. तर नेक्स्ट पहा, one basic principle of democracy is that people are the source of all political power. म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट जो पॉईंट आहे हा तुम्हाला डेमोक्रॅटिक फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटमध्ये पाहायला भेटतो. म्हणजे सोर्स ऑफ ऑल पॉलिटिकल पॉवर्स ह्या कोणाकडे आहेत, ऑल द पॉवर्स तुम्हाला ह्या पीपल्सकडे पाहायला भेटतील. म्हणजे पीपल्स आपल्या जे आहेत हे पीपल्स जे आहेत हे काय पाहायला भेटतील तुम्हाला, खूप पॉवरफुल्स पाहायला भेटतील. म्हणजे फायनल पॉवर्स म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया. म्हणजे आपल्या ज्या पॉवर्स आहेत ह्या राईट टू वोट मार्फत आपण आपले इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आपण इलेक्ट करत असतो, हे तुम्हाला पाहायला भेटतं. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी नेक्स्ट जे आहे त्याच्यानंतर आपण पाहायला भेटतं आपल्याला की जे थ्रू इन्स्टिट्यूशन्स ऑफ द सेल्फ गव्हर्नमेंट. आणि आपण आपले जे काही इन्स्टिट्यूशन्स आहे ह्या इन्स्टिट्यूशनसुद्धा आपण काय करतोय, सेल्फ गव्हर्नमेंट करतोय. म्हणजे जे काही पार्लमेंट्समध्ये डिसिजन्स घेतले जातात तर जे काही सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे जे पार्लमेंट्समध्ये डिसिजन्स घेतले जातात हे डिसिजन्समध्ये इनडायरेक्टली पीपल पण इन्वॉल्व असतात. कारण की जे MPs असतात यांनाच पीपल्स इलेक्ट करतात आपल्या राईट टू वोट मार्फत. म्हणजे जे MPs असतात हे अकाउंटेबल टू द पीपल्स तुम्हाला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर पहा, द गुड डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट ड्यू रिस्पेक्ट इज गिव्हन टू द डायव्हर्स ग्रुप अँड व्ह्यू दॅट एक्झिस्ट इन द सोसायटी. आणि नेक्स्ट जर पाहिलं आपण जे डेमोक्रॅटिक टाईप गुड गव्हर्नमेंट असतं याच्यामध्ये जी काही रिस्पेक्ट असेल तुम्हाला डायव्हर्स ग्रुपची पण रिस्पेक्ट केली जाते, त्यांचा पण व्ह्यूज पाहिले जातात एक्झिस्ट इन अ सोसायटीमधले. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे, therefore it follows that in the democracy political sharing power should be distributed among the many citizens ॲज अ पॉसिबल्स. आणि जी काही पॉवर्स आहेत ह्या सिटिजन्समध्ये तुम्हाला पाहायला भेटते. आता नेक्स्ट पहा आपण, जो की हा चॅप्टर पूर्ण कोर्स सेक्शनमध्ये पाहायला भेटला, हा जो चॅप्टरचा मेन पार्ट असेल हा पार्ट तुम्हाला पाहायला भेटेल. आता पहा इथे तुम्हाला काय दिलेलं आहे. सगळ्यात पहिलं तुम्हाला जे पाहायला भेटेल म्हणजे इन अ मॉडर्न डेमोक्रेसी पॉवर शेअरिंग अरेंजमेंट कॅन टेक मेनी फॉर्म्स. आता फॉर्म पॉवर शेअरिंग जे आहेत याचे फॉर्म्स कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत तुम्हाला इथे पाहायला भेटतील. आता सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर तुम्हाला इथं पॉवर शेअरिंग्समध्ये जे की पॉवर जी डिस्ट्रीब्यूट झालेली आहे ही पॉवर इज शेअर्ड अमॉंग डिफरंट ऑर्गन ऑफ द गव्हर्नमेंटमध्ये झालेली तुम्हाला पाहायला भेटते. म्हणजे जी पॉवर शेअरिंग आहे कशा प्रकारे गव्हर्नमेंटमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेली तुम्हाला पाहायला भेटतं. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे जे की ऑर्गन ऑफ द गव्हर्नमेंट आहेत. म्हणजे जे की ऑर्गन ऑफ द गव्हर्नमेंटमध्ये जी पॉवर डिस्ट्रीब्यूट झालेली आहे, सर्वात प्रथम आपण लेजिस्लेचर पाहतो, त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह पाहतो, त्याच्यानंतर ज्युडिशियरी पाहतो. आणि आपण ह्या प्रत्येकाचं जे फंक्शन आहे हे फंक्शन्स आपण वेगळ्या प्रकारे पाहिलेलं आहे. लेजिस्लेचरचं जे फंक्शन असणार आहे टू मेक द लॉज पाहायला भेटेल, एक्झिक्युटिव्हचं जे फंक्शन्स असेल हे टू इम्प्लिमेंट द लॉज पाहायला भेटेल, आणि ज्युडिशरीचं जे फंक्शन असेल हे तुम्हाला टू प्रोव्हाइड द जस्टिस पाहायला भेटेल. मग याच्यानंतर आपण या चॅप्टरमध्ये आपण जे काही पाहणार आहोत पॉवरचे इक्वल डिस्ट्रीब्युशन्स, जे काही लेजिस्लेचर असेल, एक्झिक्युटिव्ह असेल, ज्युडिशरी असेल यांच्यामध्ये कशा प्रकारे पॉवरचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. पण जी काही पॉवर्स आहे ह्या लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्हला ह्या अनलिमिटेड पॉवर्स तुम्हाला पाहायला भेटत नाहीत. तर यांच्या पॉवर्सला आपल्या कॉन्स्टिट्यूशन्समध्ये जे काही आहे हे काय केलेलं आहे, लिमिट्स तुम्हाला पाहायला भेटतं. म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशननं यांच्या पॉवर्सला काय केलेलं आहे, लिमिट्स लावलेलं पाहायला भेटतं. म्हणजे कोणतेही ऑर्गन असो, या लेजिस्लेचर असो, एक्झिक्युटिव्ह असो या ज्युडिशरी असो, यांना अनलिमिटेड पॉवर्स तुम्हाला पाहायला भेटत नाहीत. बघा कशा प्रकारे चेक अँड बॅलन्स सिस्टीम्स असते या पॉईंटमध्ये तुम्हाला पूर्ण पाहायला भेटणार आहे. आता बघा ही चेक अँड बॅलन्स सिस्टीममध्ये बघा, सच ॲज द लेजिस्लेचर, executive, judiciary
जे काही पाहायला भेटतं म्हणजे ऑर्गन ऑफ द गव्हर्नमेंट, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी. लेट अस कॉल दिस हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन्स ऑफ द पॉवर्स. आणि आपण जी काही पॉवर आहे ही पॉवरचं डिस्ट्रीब्युशन्स आहे याला आपण कोणत्या टाईपचं पॉवरचं डिस्ट्रीब्युशन म्हणू शकतो? हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन्स ऑफ द पॉवर्स तुम्हाला पाहायला भेटतं. त्याच्यानंतर आपण जे की पॉवर बिकॉज इट allows different organ of the government placed at the same level. ही इम्पॉर्टन्स पॉईंट तुम्हाला पाहायला भेटतो. म्हणजे जे की गव्हर्नमेंट ऑर्गन ऑफ द गव्हर्नमेंट्स आहेत हे जरी एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी आणि लेजिस्लेचर असतील तरी हे एकाच ठिकाणी तुम्हाला जे काही सेम प्लेसवरती पाहायला भेटतात. त्याच्यानंतर जे की exercise different power, such separation ensures that none of the organ can exercise पॉवर्स तुम्हाला पाहायला भेटतं. म्हणजे कोणालाही अनलिमिटेड पॉवर्स तुम्हाला पाहायला भेटत नाहीत. विच ऑर्गन, आता बघा हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. विच ऑर्गन चेक द अदर्स. आणि हा प्रत्येक जो ऑर्गन्स असतो हे एकमेकांना कशा प्रकारे चेक करतो आणि कशा प्रकारे चेंज केलेलं आहे याचं पहा. सगळ्यात पहिलं उदाहरण आपण इथं पाहणार आहोत. बघा, वी स्टडी दॅट इन द डेमोक्रेसीमध्ये जर पाहिलं आपण even through the जे काही we studied that in democracy, even through the ministers and government official exercise power, they are responsible to the parliament or state assemblies. म्हणजे आपण जे पाहिलेलं आहे जे की तुम्हाला मिनिस्टर्स असतील म्हणजे जे एक्झिक्युटिव्ह असतील हे एक्झिक्युटिव्ह जे काही पॉलिसीज इम्प्लिमेंट करत असतील किंवा फंक्शन्स करत असतील तरी हे टोटल कोणाला अन्सरेबल्स असतील हे तुम्हाला पाहायला भेटतात. लेजिस्लेचरला अन्सरेबल्स असतील म्हणजे तुम्हाला हे पार्लमेंटला अन्सरेबल्स असायला पाहिजे. म्हणजे यांची रिस्पॉन्सिबिलिटी टू द पार्लमेंट्स पाहायला भेटते. आणि जे MLAs असे एक्झिक्युटिव्ह असतील हे तुम्हाला स्टेट असेंब्लीजला काय असतील हे अन्सरेबल्स असतील म्हणजे रिस्पॉन्स पाहायला भेटतं. त्याच्यानंतर बघ पहा, even through the ministers and government official exercise power, they are responsible to the parliament or the state assembly. Similarly, आता नेक्स्ट पॉईंट इथं खूप इम्पॉर्टंट पाहायला भेटतो. जजेस आर appointed by the executive, they can check the function of the executive पाहायला भेटतं. जरी जजेस ऑफ द सुप्रीम जजेस जे असतील आपल्या ज्युडिशियल सिस्टीमचे हे जजेस आहेत यांना जरी अपॉइंटमेंट एक्झिक्युटिव्ह करत असतील तरी पण जे एक्झिक्युटिव्हचं फंक्शन आहे, एक्झिक्युटिव्ह जे काही लॉज इम्प्लिमेंट करतात, लॉज जे असतील इम्प्लिमेंट करतात किंवा जे जजेस असतील हे अपॉइंट जरी एक्झिक्युटिव्ह करीत असतील दे कॅन काय करू शकतात, चेक फंक्शन्स करू शकतात. म्हणजे चेक फंक्शन द एक्झिक्युटिव्ह ऑर लॉ मेड बाय द लेजिस्लेचर. मग जरी लेजिस्लेचरचं फंक्शन लॉ मेकिंग्स असेल, एक्झिक्युटिव्हचं इम्प्लिमेंट करणं असेल तर यांना पण चेक अँड बॅलन्स करण्यासाठी जे की लॉ चेक केला जातो, जे की चेक द फंक्शन्स एक्झिक्युटिव्हचं केलं जातं हे तुम्हाला कोणामार्फत केलं पाहायला भेटतं, ज्युडिशियरी मार्फत केलेलं पाहायला भेटतं. म्हणजे ही जी सिस्टीम आहे, ही जी सिस्टीम्स तुम्हाला पूर्ण पाहायला भेटते या सिस्टीमला आपण चेक अँड बॅलन्स सिस्टीम्स आपण म्हणू शकतो. म्हणजे ऑर्गन ऑफ द गव्हर्नमेंट्स आहेत, हे ऑर्गन ऑफ द गव्हर्नमेंटमध्ये जे की एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी, त्याच्यानंतर लेजिस्लेचर पाहायला भेटतं. जरी हे सेपरेट असतील आणि यांचं फंक्शन पण वेगवेगळं आहे आणि यांची जी पॉवर्स आहे ही तुम्हाला चेक अँड बॅलन्स सिस्टीममध्ये पाहायला भेटते. म्हणजे जरी एक्झिक्युटिव्ह हे अपॉइंट करत असतील ज्युडिशियरीमध्ये ज्युडिशियरी ह्यांना तर यांच्यामध्ये जे की तुम्हाला काय केलं जातं, यांच्यामध्ये फंक्शन्स आणि एक्झिक्युटिव्हचं फंक्शन्सला चेक अँड बॅलन्स केल्याचं तुम्हाला पाहायला भेटतं. अशा प्रकारे आणि त्याचबरोबर आपण पाहूया आणखीन जे की लेजिस्लेचर असतं, लेजिस्लेचर जरी लॉ मेकिंग करत असतील पण जो लॉ बनवलेला आहे हा जर लॉ पीपलच्या फंडामेंटल राईट्स आणि बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशनचं जर व्हायलेट करत असेल तर ज्युडिशियरी आपल्या जी पॉवर आहे याच्यानुसार जी लेजिस्लेचर आहे यांना काय करतं, चेक अँड बॅलन्स करतं. म्हणजेच आपल्या कोणत्या ह्याच्यामार्फत तर त्याला आपण ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणू शकतो. म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू मार्फत काय करू शकतं, चेक अँड बॅलन्स. आणि जो लॉ लेजिस्लेचरनं बनवलेला आहे तो जर लॉ फंडामेंटलचं व्हायोलेशन करत असेल किंवा बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं व्हायोलेशन करत असेल टू इंटरव्हीन द ज्युडिशियरी आणि जे काही लॉ बनवलेला आहे हा अनकॉन्स्टिट्यूशनल लॉ बनवलेला म्हणून डिक्लेअर करते आणि ते जे फंक्शन्स आहे ज्युडिशियरीचं आपण
आपण त्याला काय म्हणू शकतो, ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणू शकतो. आता हे झालं आपलं पॉवर इज शेअर्ड अमॉंग द डिफरंट ऑर्गन ऑफ द गव्हर्नमेंट. आणि जे काही पॉवर शेअरिंग्स आहे यालाच आपण कोणत्या प्रकारची पॉवर शेअरिंग्स म्हटलं होतं, हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन्स ऑफ द पॉवर्स म्हटलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट असणार आहे आपला, नेक्स्ट पॉईंटमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल ज्याला आपण व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन्स ऑफ द पॉवर म्हणतो. म्हणजे पॉवर कॅन बी शेअर्ड अमॉंग गव्हर्नमेंट ॲट डिफरंट लेवल्स तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि लोकल गव्हर्नमेंट. म्हणजे हे जे पॉवरचं डिस्ट्रीब्युशन्स आहे तुम्हाला वेगवेगळ्या गव्हर्नमेंटमध्ये पाहायला भेटणार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी सेपरेट फंक्शन असेल आणि स्टेट गव्हर्नमेंटसाठी वेगळं पॉवरचं शेअरिंग्स पाहायला भेटतं. बघा आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत जनरल गव्हर्नमेंट फॉर द इंटायर कंट्री अँड गव्हर्नमेंट ॲट द प्रोविन्शियल रिजनल लेवल. आता जर पाहिलं आपण तर आपण जे काही जनरल गव्हर्नमेंट जर इंटायर कंट्रीसाठी असेल तर इंटायर कंट्रीसाठी पण असतं आणि त्याचबरोबर जर मी जर पाहिलं तर त्याला आपण प्रोविन्शियल टाईप्स ऑफ गव्हर्नमेंट म्हणतो. प्रोविन्शियल टाईप्स ऑफ गव्हर्नमेंट त्यांना आपण काय म्हणू शकतो, रिजनल लेवल गव्हर्नमेंट्स पण आपण म्हणू शकतो. मग रिजनल लेवल जे गव्हर्नमेंट असेल या रिजनल लेवल गव्हर्नमेंटमध्ये सच अ जनरल गव्हर्नमेंट फॉर द एंटायर कंट्री इज यूज कॉल्ड द फेडरल गव्हर्नमेंट. आणि जे एंटायर कंट्रीसाठी गव्हर्नमेंट असेल ह्या गव्हर्नमेंटला आपण काय म्हणू शकतो, फेडरल टाईप्स ऑफ गव्हर्नमेंट म्हणू शकतो आपण. जर पाहिलं आपण किंवा फेडरल गव्हर्नमेंट त्याचबरोबर आपण त्याला काय म्हणू शकतो, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणू शकतो आणि आपण त्याला युनियन गव्हर्नमेंटसुद्धा म्हणू शकतो. द गव्हर्नमेंट ॲट द प्रोविन्शियल, आता सेकंड टाईपचं गव्हर्नमेंट असेल त्याला प्रोविन्शियल गव्हर्नमेंट म्हणू शकतो किंवा रिजनल गव्हर्नमेंट म्हणू शकतो. म्हणजे त्याला आणखीन एक आपण नाव जर दिलं तर आपण त्याला स्टेट गव्हर्नमेंट म्हणू शकतो. म्हणजेच स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणू शकतो, स्टेट गव्हर्नमेंट ऑफ आणखीन एखादा तामिळनाडूच असेल अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, इन इंडिया वी कॉल देन स्टेट गव्हर्नमेंट. आणि जे प्रोविन्शियल टाईप्स ऑफ गव्हर्नमेंट आहे याला आपण काय म्हणू शकतो, जे की आपण स्टेट गव्हर्नमेंट किंवा प्रोविन्शियल गव्हर्नमेंट पण आपण म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा आता जे की प्रोविन्शियल गव्हर्नमेंट आहे देर आर मेनी कंट्री वेअर देर आर नो प्रोविन्शियल ऑर स्टेट गव्हर्नमेंट. आता बाकी जर कंट्रीज जर पाहिल्या तुम्ही तर तुम्हाला बाकी कंट्रीमध्ये ज्या काही फॉरेन कंट्रीज असतील काही याच्यामध्ये ह्या सेकंड टाईपचं गव्हर्नमेंट तुम्हाला पाहायला भेटणार नाही. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट तुम्हाला पाहायला भेटणार नाही. फक्त तुम्हाला कोणतं गव्हर्नमेंट पाहायला भेटेल, सेंट्रल गव्हर्नमेंट पाहायला भेटेल. जर एक्झाम्पल पाहिलं तुम्ही तर तुम्हाला रशिया हा कंट्री पाहायला भेटतो, तिथं तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंट नसतं, तर फक्त एकच गव्हर्नमेंट असतं आणि त्याला आपण युनिटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट फक्त म्हणू शकतो किंवा युनियन गव्हर्नमेंट म्हणू शकतो. बघा, देर वेर अ डिफरंट लेवल ऑफ गव्हर्नमेंट, द कॉन्स्टिट्यूशन क्लिअर ले डाऊन द पॉवर ऑफ द डिफरंट लेवल ऑफ गव्हर्नमेंट. आणि जे आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स आहे ह्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये डिक्लेअर केलेलं आहे, क्लिअरली लेस केलेलं आहे द पॉवर्स ऑफ द स्टेट लेवल गव्हर्नमेंटच्या कोणत्या पॉवर्स असायला पाहिजे हे आपल्या कॉन्स्टिट्यूशन्समध्ये तुम्हाला पाहायला भेटतं. दिस इज वॉट दे डीड इन द बेल्जियम. आता तुम्ही पाहिलं असेल बेल्जियममध्ये आणि श्रीलंकेमध्ये आपण एक्झाम्पल पाहिलं होतं. आपण जे काही गव्हर्नमेंट असेल हे तुम्हाला कोणतं गव्हर्नमेंट पाहायला भेटतं, फेडरल डिव्हिजन ऑफ पॉवर्स तुम्हाला पाहायला भेटलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, जे की आपण गव्हर्नमेंट पाहिलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला पाहायला भेटेल द सेम प्रिन्सिपल कॅन बी एक्सटेंडेड टू लेवल ऑफ गव्हर्नमेंट लोअर दॅन द स्टेट गव्हर्नमेंट सच अ म्युनिसिपॅलिटी. आणि जसं सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि एक थर्ड टाईप ऑफ गव्हर्नमेंट किंवा त्याला आपण लोकल गव्हर्नमेंट म्हणतो किंवा त्याला आपण पंचायती राज गव्हर्नमेंट म्हणू शकतो. मग इथं थर्ड टाईप्स ऑफ गव्हर्नमेंट पण तुम्हाला पाहायला भेटतं. म्हणजे एक्सटेंडेड टू लेवल द गव्हर्नमेंट लोअर दॅन द स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे लोअर दॅन द स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटच्या नंतर कोणतं गव्हर्नमेंट आहे, लोकल गव्हर्नमेंट किंवा त्याला आपण पंचायती राज गव्हर्नमेंट म्हणू शकतो. म्युनिसिपॅलिटी अँड पंचायत पाहायला भेटतं. लेट अस कॉल डिव्हिजन ऑफ पॉवर इन्व्हॉल्विंग हायर अँड लोअर लेवल ऑफ द गव्हर्नमेंट इज नोन ॲज अ व्हर्टिकल डिव्हिजन ऑफ पॉवर्स. आणि हे जे काही पॉवरचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे, लेवल ऑफ गव्हर्नमेंट व्हर्टिकल डिव्हिजन झालेलं आहे. म्हणजे जे की आपण पाहतो लेट अस कॉल म्हणू शकतो डिव्हिजन ऑफ पॉवर इन्व्हॉल्विंग हायर अँड लोअर लेवल ऑफ द गव्हर्नमेंट इज नोन ॲज अ व्हर्टिकल डिव्हिजन्स ऑफ द पॉवर्स तुम्हाला पाहायला भेटतं. आता जे काही थर्ड टाईप्सची जी काही पॉवर शेअरिंग्स आहे, थर्ड टाईपची पॉवर शेअरिंग्स तुम्हाला पाहायला भेटते. ही पॉवर शेअरिंग्स तुम्हाला काय कशामध्ये पाहायला भेटते तर इथं तुम्हाला ही पॉवर शेअरिंग पॉवर मे बी ऑल्सो बी शेअर्ड अमाउंट डिफरंट सोशल ग्रुप्समध्ये तुम्हाला पाहायला भेटतं. जसं की आपण एक्झाम्पल पाहिलं होतं जे की तुम्हाला बेल्जियममध्ये दिलेलं आहे. आणि बेल्जियममध्ये कोणतं गव्हर्नमेंट होतं तर कम्युनिटी टाईप्स ऑफ गव्हर्नमेंट होतं. आता तर कम्युनिटी टाईप्स ऑफ गव्हर्नमेंट कोणाला माहिती नसतील किंवा जे विद्यार्थी फर्स्ट लेक्चर पाहत असतील तर यांनी याच्या अगोदर जे आपण
अपलोड केलेले व्हिडिओज आहे, हे व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. आणि हे बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला जर पाहायला भेटतं बेल्जियममधलं, हे अमॉंग डिफरंट सोशल ग्रुप्समध्ये पॉवरचं इक्वल डिस्ट्रीब्युशन झालेलं पाहायला भेटतं. आता नेक्स्ट पहा, इन सम कंट्रीज देर आर कॉन्स्टिट्यूशनल अँड लिगल अरेंजमेंट. आता काही कंट्रीज, सम कंट्रीज तुम्हाला पाहायला भेटतात इथे कॉन्स्टिट्यूशनल्स अँड लिगल अरेंजमेंट केलेली आहे, जे की तुम्हाला इकॉनॉमिकली विकर सेक्शन्स असतील, वुमन्स असतील, रिप्रेझेंटेड इन द लेजिस्लेचर, ॲडमिनिस्ट्रेशन्स असेल. लास्ट इयर वी स्टडी दॅट द रिझर्व कॉन्स्टिट्युएन्सीज आपण पाहिलेलं आहे. म्हणजे आपण जे की पाहिलं होतं चॅप्टर जो 9th स्टँडर्डचा चॅप्टर आपण पाहिला होता, याच्यामध्ये आपण जर पाहिलं विकर सेक्शन्स असतील किंवा जे की आपण वुमन्स असतील यांच्यासाठी काही कॉन्स्टिट्युएन्सीज असतील, या कॉन्स्टिट्युएन्सीज तुम्हाला रिझर्व केलेल्या पाहायला भेटतील. म्हणजे जर आपण एक्झाम्पल पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जे की तुम्हाला पार्लमेंटसाठी ज्या रिझर्व कॉन्स्टिट्युएन्सीज असतील, हे जे काही आपले टोटल MPs मेंबर ऑफ पार्लमेंट्स आहेत, 48 मेंबर्स ऑफ पार्लमेंट तुम्हाला पाहायला भेटतात. याच्यामध्ये जे काही अमरावती असेल, त्याच्यानंतर अमरावतीसाठी तुम्हाला जे की रिझर्व सीट फॉर SC साठी पाहायला भेटेल. त्याच्यानंतर रामटेक असेल, हे पण तुम्हाला SC साठी रिझर्व सीट पाहायला भेटेल. त्याच्यानंतर तुम्ही जर शिर्डी पाहिलं, शिर्डीमध्ये पण तुम्हाला SC साठी रिझर्व सीट पाहायला भेटेल. त्याच्यानंतर तुम्ही जर लातूर डिस्ट्रिक्ट पाहिलं, यांच्यासाठी पण तुम्हाला SC साठी रिझर्व सीट पाहायला भेटेल. आणि सोलापूर जर पाहिलं तर तुम्हाला सोलापूर पण तुम्हाला जे SC साठी रिझर्व सीट्स तुम्हाला पाहायला भेटतं. आता जर आपण पाहिलं रिझर्व सीट फॉर ST म्हणजे जे काही शेड्यूल ट्राईब्स असतील, यांच्यासाठी जर तुम्ही नंदुरबार पाहिलं तर हे तुम्हाला रिझर्व सीट पाहायला भेटतं. त्याच्यानंतर गडचिरोली, चिंबूर जर पाहिलं तुम्ही तर SC साठी रिझर्व सीट पाहायला भेटतील. दिंडोरी जर पाहिलं तर SC साठी तुम्हाला रिझर्व सीट पाहायला भेटतील. पालघर जर पाहिलं तर तुम्हाला रिझर्व सीट फॉर ST साठी पाहायला भेटतील. म्हणजे अशा प्रकारे ज्या 48 सीट्स तुम्हाला आहेत, कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत महाराष्ट्रामधलं, ज्या की MP साठी पाहायला भेटतात, याच्यामध्ये तुम्हाला ह्या रिझर्व सीट्स पाहायला भेटतात. अशाच प्रकारे जर आपण पाहिलं तर असेंब्ली असेल, असेंब्लीसाठी पण तुम्हाला रिझर्व सीट्स पाहायला भेटतील. ह्या रिझर्व सीट्स तुम्हाला असेंब्लीसाठी कमेंट्समध्ये सांगायच्या आहेत, कुठे रिझर्व सीट्स आहेत त्या पाहायला भेटतात. तर आपण आता नेक्स्ट आणखीन पाहणार आहोत. दिस टाईप ऑफ अरेंजमेंट इज मेड टू गिव्ह द स्पेस इन द गव्हर्नमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन्स. आणि हे जे काही ॲडमिनिस्ट्रेशन आहे, म्हणजे इथे स्पेस दिला जातो. एक गव्हर्नमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये डायव्हर्स सोशल ग्रुप्सला पण इथं काय दिल्या जातात, पॉवर्स दिलेलं तुम्हाला पूर्ण पाहायला भेटतात. मग याच्यानंतर जे की तुम्हाला वुड फील अलायनेटेड, जर असं झालं नसतं तर आपण पाहिलेलं आहे, जे की तुम्ही श्रीलंकेमध्ये एक्झाम्पल पाहिलं होतं, जर पॉवरचं इक्वल डिस्ट्रीब्युशन सोशल ग्रुप्सला नाही झालं तर काय होऊ शकतं, यांना एक फील होतं की अलायनेटेड झाल्यासारखं. कशापासनं तर गव्हर्नमेंटपासनं. म्हणून यांच्यामध्ये जे काही तुम्हाला पाहायला भेटतं, म्हणजे मेथडमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन्समध्ये ऑलरेडी पाहायला भेटतं की रिझर्व सीट्स तुम्हाला पाहायला भेटत आहेत. त्याच्यानंतर आपण जे की पॉवरचं डिस्ट्रीब्युशन्स आहे, हे तुम्हाला नेक्स्ट युनिटमध्ये सेकंडमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. व्हेरियस वे अकोमोडेटिंग सोशल डायव्हर्सिटीज कशा प्रकारे आहे हे पाहायला भेटणार आहे. आता तर नेक्स्ट जर पाहिलं आपण तर नेक्स्ट बघूया आपण जे की पॉवरचं डिस्ट्रीब्युशन्स आहे, हे पॉवरचं डिस्ट्रीब्युशन्स कशा प्रकारे जे तुम्हाला पॉवर शेअरिंग अरेंजमेंट आहे कॅन ऑल्सो बी सीन इन द वे पॉलिटिकल पार्टीज, प्रेशर ग्रुप्स अँड मोमेंट्स तुम्हाला पाहायला भेटतात. म्हणजे मोमेंट्समध्ये कशा प्रकारे पॉलिटिकल पार्टीजमध्ये किंवा प्रेशर ग्रुप्समध्ये पॉवरचं डिस्ट्रीब्युशन्स कशा प्रकारे झालेलं आहे तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे. आता पाहू आपण पॉवरचं इथं डिस्ट्रीब्युशन्स कसं झालं. बघा, pressure group and moments control or influence those power. In a democracy, the citizen must have freedom to choose among various contenders फॉर पॉवर्स. म्हणजे जे काही सिटिजन्स असतात हे आपल्या राईट टू वोट मार्फत जे की आपल्याला काय केलं जातं, जे MPs असतील यांना इलेक्ट केलं जातं. जर आपण तर विचार केला तर राईट टू वोट हा जो फंडामेंटल राईट्स आहे का आपला, तर राईट टू वोट हा तुमचा फंडामेंटल राईट्स नाही पाहायला भेटत. तर ज्यांचं एज 18+ आहे यांच्यासाठी फक्त हा काय आहे, राईट टू वोट करू शकता. आणि आपले जे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आपण पार्लमेंटमध्ये किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये किंवा म्हणजे जे काही पाहायला भेटतात ते आपण इलेक्ट करू देऊ शकतो. नेक्स्ट पहा, हे फ्रीडम आहे प्रत्येकाचं. इन कॉन्टेम्पररी डेमोक्रेसीज दिस टेक द फॉर्म ऑफ कॉम्पिटिशन्स अमॉंग द डिफरंट पार्टीज. आणि अशा प्रकारे ज्या
पार्टीज आहेत, म्हणजे पार्टीमध्ये काय होऊ शकतं, कॉम्पिटिशन्स होऊ शकतं. म्हणजे जर पाहिलं तर आपण इंडियामध्ये जर पाहतो तर आपल्याकडे मल्टी पार्टी सिस्टीम आहे. मल्टी पार्टी सिस्टीम्समध्ये आपल्या इंडियामध्ये फक्त एकच पार्टी नाही तर तुम्हाला खूप साऱ्या पार्टीज पाहायला भेटतात. काही सेंट्रल पार्टीज असतील, काही रिजनल पार्टीज तुम्हाला पाहायला भेटतात, म्हणजे आपण त्याला स्टेट पार्टी पण म्हणू शकतो. मग यांच्यामध्ये जे की काय पाहायला भेटेल, तुम्हाला कॉम्पिटिशन्स पाहायला भेटतं. म्हणजे कॉम्पिटिशन्स असल्यामुळे म्हणजे जे की तुम्हाला त्यांचे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह इलेक्ट करण्याचा आपल्याकडे चान्स असू शकतो आणि यांच्यामध्ये कॉम्पिटिशन्स पण तुम्हाला पाहायला भेटतं. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहता, दिस takes the form of competition among the different party. Such competitions ensure that power does not remain in the one hands. आणि हे जे काही कॉम्पिटिशन्स आहे हेच आपल्याला दाखवून दिलं जातं की कोणतीही पॉवर आहे ही फक्त एका पार्टीच्या अंडरखाली नाही किंवा एका पर्सनच्या अंडरखाली नाही, तर पॉवरचं इथं काय झालेलं आहे, डिस्ट्रीब्युशन झालेलं पाहायला भेटतं. जे की रिजनल पार्टीज असतील किंवा सेंट्रल पार्टीज असतील. इन द लॉंग रन पॉवर इज शेअर्ड अमॉंग डिफरंट पॉलिटिकल पार्टी दॅट रिप्रेझेंट डिफरंट आयडियोलॉजी अँड सोशल ग्रुप्स. आता पहा, जर मल्टी पार्टी सिस्टीममध्ये जर पाहिलं तर प्रत्येक पार्टीच्या ज्या काय असतात ह्या आयडियोलॉजी तुम्हाला वेगवेगळ्या पाहायला भेटतात. कोणी सेंट्रलिस्ट आयडियोलॉजी असेल, कोणी राईट विंग पॉलिटिक्स असेल, कोणी लेफ्ट विंग पॉलिटिक्स असेल, कोणी न्यूट्रल्स पॉलिटिक्स असेल. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला पॉलिटिकल पार्टीच्या काय पाहायला भेटतात, आयडियोलॉजीज पाहायला भेटतात. आणि आतापर्यंत जर हिस्ट्री पाहिलं आपण, कोणतीही एकच पार्टी आतापर्यंत कोणतीही राहू शकत नाही, कारण आपल्याकडे जे काही टेन्युअर ऑफ द पार्लमेंट असेल हे 5 इयरचं टेन्युअर तुम्हाला पाहायला भेटतं. म्हणून जे काही रिप्रेझेंटेटिव्ह डिफरंट आयडियोलॉजीचे तुम्हाला पाहायला भेटतात मल्टिपल पार्टी सिस्टीममध्ये. जर तुम्ही एक्झाम्पल चायनाचं पाहिलं तर चायनामध्ये तुम्हाला जी काही पार्टी सिस्टीम आहे ही सिंगल पार्टी सिस्टीम्स तुम्हाला पाहायला भेटतं. म्हणजे एकच पार्टी फक्त तिथं काय करू शकते, सर्वायव्हर करू शकते. म्हणजे बाकी पार्टीला तिथे चान्स नाही राईट टू वोट याच्यासाठी. म्हणजे आपल्यामध्ये जर पाहिलं तर आपण मल्टी पार्टी सिस्टीमवरती काय करतो, विश्वास ठेवतो. आणि आपल्याकडे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्येच मल्टी पार्टी सिस्टीम्स तुम्हाला पाहायला भेटतं. आणि जी की प्रत्येक पार्टीची काय आहे, वेगळी आयडियोलॉजी तुम्हाला वेगळी पाहायला भेटते आणि प्रत्येक पार्टीच्या जे रिप्रेझेंटेटिव्स तुम्हाला वेगळे पाहायला भेटतात. पॉवर इज शेअर्ड अमॉंग द डिफरंट पॉलिटिकल पार्टीज. म्हणजे पॉवरचं शेअरिंग काय झालेलं आहे, डिफरंट पॉलिटिकल पार्टीजमध्ये झालेलं आहे. रिप्रेझेंटेटिव्ह जे असतील यांची आयडियोलॉजी वेगळी असेल. मग सोशल ग्रुप्स पण तुम्हाला पाहायला भेटतील याच्यामध्ये. समटाईम दिस काइंड ऑफ द शेअरिंग कॅन बी डायरेक्ट वेन 2 or more पार्टी फ्रॉम अलायन्स. आता पाहायला असेल तुम्ही, एक्स पार्टी असेल आणि वाय पार्टी असेल, या पार्टीचं कधी कधी काय पाहायला भेटतं, तुम्हाला अलायन्सेस पाहायला भेटतं. आणि अलायन्सेस बनून नंतर ते काय बनू शकतात, त्यांची गव्हर्नमेंट बनू शकतात आणि गव्हर्नमेंट बनून ते पॉवर्समध्ये येऊ शकतात. याला जे काही गव्हर्नमेंट असणार आहे या गव्हर्नमेंटला आपण कोणतं गव्हर्नमेंट म्हणू शकतो, जे की गव्हर्नमेंट तुम्हाला पाहायला भेटतं याला कोॲलिशन गव्हर्नमेंट पाहायला भेटतं. आता करंटमध्ये पण तुम्हाला कोॲलिशन्स गव्हर्नमेंट पाहायला भेटतं, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये पण आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पण. म्हणजे बघा, कोॲलिशन गव्हर्नमेंटची आपण जर डेफिनेशन्स पाहिली तर तुम्हाला डेफिनेशन्स कोॲलिशन गव्हर्नमेंटची पाहायला भेटेल. म्हणजे जे की पॉवर शेअरिंग बघा, वेन 2 or more parties form an alliance to contest election. If their alliance is elected, they form कोॲलिशन गव्हर्नमेंट अँड दस पॉवर शेअर. आणि जे कोॲलिशन गव्हर्नमेंट बनलं जातं याच्यामध्ये पण त्या पार्टीमध्येच काय होतात, पॉवर शेअरिंग्स तुम्हाला पाहायला भेटतील. आणि मग अशा प्रकारे हे जे काही अलायन्स असेल यांचं जे काही पॉवर शेअरिंग्स तुम्हाला पाहायला भेटतं. पण जर आपण पाहिलं मेजॉरिटी गव्हर्नमेंट पण आपण म्हणू शकतो, कधी कधी मेजॉरिटी गव्हर्नमेंट पण येतं. म्हणजे यांच्या ज्या काही MPs असतील किंवा MLAs असतील हे तुम्हाला मेजॉरिटीमध्ये पाहायला भेटतात आणि गव्हर्नमेंट पाहायला भेटतं. म्हणजे त्या पार्टीचं काय होतं, गव्हर्नमेंट्स तुम्हाला पाहायला भेटतं. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं, आता ग्रुप्स असतात वेगवेगळे, ग्रुप्समध्ये पॉवरचं डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे पाहता. इन अ डेमोक्रेसी वी फाइंड इंटरेस्ट ग्रुप सच दोज ऑफ द ट्रेडर्स असतील, बिझनेसमॅन्स असतील, इंडस्ट्रियलिस्ट असतील, फार्मर्स असतील, इंडस्ट्रियल वर्कर्स असतील, यांचे पण तुम्हाला ग्रुप्स पाहायला भेटतील. आणि यांच्यामध्ये पण काही यांचे रिप्रेझेंटेटिव्ह तुम्हाला पाहायला भेटतील. म्हणजे जे की पॉवरचं डिस्ट्रीब्युशन्स होतं. म्हणजे पॉवर्स शेअरिंग इन डिस्ट्रीब्यूट इन अ ग्रुप्स, सम ग्रुप्समध्ये तुम्हाला पाहायला भेटतं. दे ऑल्सो विल हॅव अ शेअर इन गव्हर्नमेंटल पॉवर आयदर थ्रू द पार्टिसिपेशन इन गव्हर्नमेंटल कमिटी. आणि हे जे काही तुम्हाला ग्रुप्स असतील, इंडस्ट्रियलिस्ट असतील, हे जे काही तुम्हाला गव्हर्नमेंट पॉवर्समध्ये आयदर थ्रू द पार्टिसिपेशन गव्हर्नमेंट कशाच्या मार्फत पाहायला भेटतील, जे तुम्हाला कमिटीज असतात या कमिटीमध्ये तुम्हाला हे इंडस्ट्रियलिस्ट असतील, ट्रेडर्स असतील, त्याच्यानंतर फार्मर्स असतील, हे पाहायला भेटतील. ब्रिंगिंग इन्फ्लुएन्स ऑन द डिसिजन मेकिंग प्रोसेस. आणि यांचा पण इन्फ्लुएन्स तुम्हाला जे गव्हर्नमेंट डिसिजन्स घेतं यांच्या डिसिजन मेकिंगवरती प्रोसेसमध्ये तुम्हाला पाहायला भेटतं. 8th Unit 3 वी शॅल स्टडी द
वर्किंग ऑफ द पॉलिटिकल पार्टीज. आणि जो आपला थर्ड लेसन असणार आहे सिविक्सचा, हा थर्ड लेसनमध्ये तुम्हाला ज्या काही पॉलिटिकल पार्टीज असतील, सेंट्रल पार्टीज असतील किंवा स्टेट पार्टीज असतील, म्हणजे आपण त्याला रिजनल पार्टी म्हणू शकतो, या पार्टीज तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पाहायला भेटतील. आणि प्रत्येक पार्टीचं जी काही आयडियॉलॉजी तुम्हाला वेगवेगळी पाहायला भेटेल. त्याच्यानंतर पार्टीज जी काही सर्व कोणत्या स्टेटमध्ये कोणत्या पार्टीज आहेत यांचे पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि पार्टी जी की तुम्हाला एक बॉडी आहे इलेक्शन्स कमिशन्स ऑफ इंडिया अंडर आर्टिकल 324 पाहायला भेटतं. हे कशाप्रकारे इलेक्शन्स कंडक्ट केले जातात हे पण तुम्हाला पूर्ण पाहायला भेटणार आहे. आणि अशा प्रकारे हा जो चॅप्टर आहे तुमचा, हा पॉवर शेअरिंग चॅप्टर तुमचा काय झालेला आहे, संपलेला आहे, तुम्हाला पाहायला भेटतं. आणि आपण जे काही नेक्स्ट चॅप्टर आहे, हा नेक्स्ट चॅप्टर आपण जे फेडरलिझम आहे, फेडरलिझम पाहणार आहोत. म्हणजे इन अ कंट्री मोर दॅन वन गव्हर्नमेंट तुम्हाला पाहायला भेटेल. आणि जे काही फेडरलिझम आहे आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती टाकणार आहोत. आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, जे की मी हे NCERTची सिरीज झाल्याच्यानंतर जे की रेफरन्स बुक्स असतील, जे एम लक्ष्मीकांत असेल, रमेश सिंग्स असेल, त्याच्यानंतर हिस्ट्रीचं जे स्पेक्ट्रमचं असेल, त्याच्यानंतर बिपिनचंद्राज असतील, किंवा जे आपण JC लिऑंग जे पाहायला भेटतं तुम्हाला जॉग्राफीसाठी यूज केलं जातं, या प्रत्येक बुकवरती मी एक सेपरेट व्हिडिओज बनवणार आहे. आणि पूर्ण बुक तुम्हाला पूर्ण कंपाईल करून तुम्हाला बुकच्या ज्या काही व्हिडिओज असतील त्या फ्री ऑफ कॉस्टमध्ये देणार आहे. म्हणजे जे महाराष्ट्रीयन विद्यार्थी आहेत, जे मराठी मीडियममध्ये प्रिपरेशन करत आहेत किंवा त्यांना थोडं अडचण येत आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हे जे काही व्हिडिओज असतील तुम्हाला खूप बेनिफिट देणारे असणार आहेत. आणि हे जे काही NCERTची पूर्ण सिरीज झाल्याच्या नंतर आपण जे रेफरन्स बुक आहेत, ह्या रेफरन्स बुकवरती व्हिडिओ बनवल्याच्या नंतर कशा प्रकारे क्वेश्चन्स विचारले जातील आणि बुक कसं रीड करायचं, आन्सर कसे टॅकल्स करायचे हे तुम्हाला पाहायला भेटतं. आणि सर्वप्रथम जे की तुम्ही मला जे यूट्यूब चॅनलवरती रिस्पॉन्स दिलेला आहे, याच्यासाठी मी सर्वांचे एकदा मनपूर्वक आभार मानतो. आणि धन्यवाद. थँक्यू.